नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो गणपती विसर्जन करायला. नाही सुरुवात तर इथून केली आपण. सगळ्यात पहिले घरी गणपतीची आरती केली पूर्ण फॅमिलीने मिळून सण. मग मम्मीने मस्त नैवेद्य केलेला होता, गणपतीला नैवेद्य चढवला. त्यानंतर आपली जुली तिथे प्रसादचा वाट बघत होती. बघा तुम्हाला दाखवतो मी जुली कशी म्हणते बघा. फक्त जुलीला आहे ना प्रसाद पाहिजे होता. म्हटलं आधी चला माझी आरती पूर्ण करू. तिला म्हटलं थांबा आरती पूर्ण झाली मग तुला प्रसाद द्यायचं. तुम्हाला दाखवतो बघा मी आता. इथे लाडूचा वाट बघते. लाडू इथे, जुली इथे. जुली लाडू पाहिजे. कसा खाशील जुली? कसा खाशील लाडू? लाडू कसा खाशील? जुलीचा लाडू खाल्ला गेला. मग आपण गणपती बाप्पाला उचललं. मग मम्मी म्हणे पूर्ण घरात गणपती बाप्पाला फिरवायचं आणि विसर्जनच्या आधी. मग त्यामुळे आपण गेलो मस्त किचनमध्ये घेऊन जाऊ म्हटलं सगळ्यात पहिले. मग किचनमध्ये घेऊन गेलो. किचनमध्ये पूर्ण फिरवलं गणपती बाप्पाला. पूर्ण ते देवारं वगैरे दाखवायचं. पूर्ण ते दाखवलं वगैरे म्हटलं. मग म्हणे परत बेडरूममध्ये गेला. बेडरूममधून वगैरे पूर्ण घर पुढं फिरव म्हटलं गणपती बाप्पाला. मस्त खूप जास्त दुःख वाटत होतं. आपला गणपती बाप्पा चालला होता एवढं 7 दिवसानंतर. तिच्यात पाहत होतं जुलीचं वेगळंच चालू आहे. चोर चोट्टी नुसते त्याचा लाडू चोरायचं बघू राहिली ती. मग काय आपण आलो ते झालं सगळं. मग इकडे नदी किनारे आलो म्हटलं सगळेजण. चला मग मम्मी वगैरे सगळेजण आलो. सगळे भाऊ वगैरे सगळे. आपला शंकरबाई पण एक व्हिडिओच्या मागे येतो, त्यामुळे आता सांगून होतो मी पहिलेच. म्हणजे ते पूर्ण गर्दी वगैरे होती. खूप सारे गणपती बाप्पा आले विसर्जनला. मग आधी सगळ्यात पहिले आम्ही ठरवलं की आता इकडे आलो होतो आधी गणपती बाप्पाची आरती करून घे सगळे मिळून सण. मग आपण आरती वगैरे केली तिथे गणपती बाप्पाची सगळ्यांनी मिळून सण. खूप सारी गर्दी होती तिथे. आपला गणपती बाप्पा तसं युनिकच दिसत होता. तसे सगळे गणपती बाप्पा युनिकच राहतात. मग गेलो आपण पुढे मस्त विसर्जनला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आडवा वरील तो. कसा व्लॉग वाटला तुम्हाला? व्लॉग चांगला वाटला तर नक्की लाईक करा आणि फॉलो नक्की